प्रकाशमय दीप उजळू दे तुमच्या अंगणी, सुख समृद्धी आनंद बहरू दे तुमच्या जीवनी. परिपूर्ण मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलकडून आणि माझ्या परिवाराकडून तुमच्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. दिवाळीमध्ये आपण सर्वजण लक्ष्मीपूजन करतो. लक्ष्मीपूजन करून माता लक्ष्मीला आपण आपल्या घरात सदैव वास करावा, घरात सुख समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करतो. आणि म्हणूनच आपण लक्ष्मीपूजन करताना ते शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं करावं, दिवाळीत लक्ष्मीपूजन अगदी साध्या आणि सोप्या पारंपरिक पद्धतीने कसं करावं. आपल्याला जरी शास्त्रशुद्ध पद्धत येत नसली तरी देखील आपण हा व्हिडिओ बघून साधे सोपे मंत्र बोलून योग्य रीतीने पूजा करू शकतो. त्याचप्रमाणे दिवाळीत लक्ष्मीपूजन कधी आहे आणि पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे हे देखील याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. लक्ष्मीपूजन, प्रत्यक्ष पूजा मांडणी आणि पूजा कशी करावी ही संपूर्ण माहिती असणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो आणि तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे दिवाळीच्या सणांचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी नक्की लिहा. माता लक्ष्मीचा तुमच्या सर्वांवर कृपा आशीर्वाद नक्की राहील. चला तर मग कुठलाही वेळ न घालवता दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन कसं करायचं प्रत्यक्ष कृतीसह व्हिडिओ आपण बघणार आहोत. लक्ष्मीपूजन कधी करावे? अमावस्या तिथी जरी 31 ऑक्टोबरला दुपारी चालू होत असली तरी देखील लक्ष्मीपूजन हे शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी करायचे आहे. 1 नोव्हेंबर रोजी पूजेचा शुभ मुहूर्त हा सायंकाळी 6:04 ते रात्री 8:35 असणार आहे. या प्रदोष काळात श्री लक्ष्मी पूजन करावे. ज्यांना या वेळेमध्ये लक्ष्मीपूजन करणं शक्य नाही त्यांनी रात्री 10 वाजेपर्यंत लक्ष्मीपूजन केले तरी चालणार आहे. परंतु हा शुभ मुहूर्त असल्यामुळे या वेळेमध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपल्याला पूजा करण्याच्या अगोदर 1 तास पूजेची तयारी करायची आहे, पूजेची मांडणी करायची आहे. त्यानंतर आपल्याला या शुभ मुहूर्तावर पूजा करायची आहे. पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला जेवढं साहित्य लागतं ते सर्व साहित्य एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं आहे. यानंतर जिथे आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची. संपूर्ण घर आपल्याला पाण्यामध्ये हळद, गोमतीर, जाड मीठ टाकून पुसून घ्यायचं आहे. पूजेला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला सर्व घरात लाईट प्रकाश लावून घ्यायचा आहे. घराच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर आपल्याला पणत्या लावायच्या, आकाशकंदील लावायचा, तुळशीसमोर दिवा लावायचा. त्यानंतर आपल्याला घरात ही पूजा करायची आहे. पूजा करण्या अगोदर देवघरामध्ये धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. पुरुष असेल तर कुंकू लावा, महिला असतील तर हळदी कुंकू लावा. ही पूजा स्त्री पुरुष किंवा दोघेही करू शकतात. यानंतर एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे, एक फूल घ्यायचं आहे आणि या फुलाने या कलशातील पाणी आपल्याला आपल्या स्वतःच्या अंगावर आणि आपण जिथे पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे ज्या वस्तू जे साहित्य आपण आणलेलं आहे त्या साहित्यावर आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे. यामुळे त्या जागेचं शुद्धीकरण होतं आणि जे आपण साहित्य बाहेरून विकत आणलेलं आहे त्याचं देखील शुद्धीकरण होतं. यानंतर आपल्याला रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यावर हळदी कुंकू टाकायचं, त्यावर पाट किंवा चौरंग ठेवायचा. यावर आपल्याला एक लाल कलरचा कपडा अंथरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. या दिव्याची हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पूजा करायची आहे. कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. यासाठी तांब्याचा तांब्या घ्या, यामध्ये पाणी टाका. यानंतर यात हळदी कुंकू अक्षता 1 रुपयाचं नाणं सुपारी टाका.
यावर 5 विड्याची पानं तुम्हाला ठेवायची आहे. विड्याची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पानं ठेवली तरी चालेल आणि यावर आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे. यानंतर कलशावर आपल्याला हळदी कुंकवाचे 5 बोटं उमटवून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे एका बाजूला तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढू शकतात आणि आपल्याला पाटावर किंवा चौरंगावर थोड्याशा अक्षदा ठेवून यावर आपल्याला हा कलश ठेवायचा आहे. म्हणजेच बघा, आपण सर्वात अगोदर कलशाची स्थापना करून घेतली आहे. आता दिवाळी असल्यामुळे आपण आपल्या देवघरातील देवपूजा छान करून घ्यायची आहे. सर्व देवांना फुले अर्पण करायची, माळा अर्पण करायची आहे. लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला साहित्य कोणतं लागणार आहे याविषयीचा वेगळा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात किंवा पूजा मांडणी करत असताना आपण साहित्य काय लागणार आहे हे देखील बघणार आहोत. आता जर का तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्हाला चौरंगावर माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे. तुमच्याकडे जर का लक्ष्मी माता आणि भगवान श्री हरिविष्णू यांचा एकत्रित फोटो असेल तर तुम्ही फोटो एकत्रित ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवून यावर तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला नागलीच्या जोड पानांवर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. थोड्याशा अक्षदा ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा. मूर्ती नसेल तर गणपतीचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारी ठेवू शकतात. त्यानंतर इथे मी आणखीन 2 विड्याची पानं मांडली आहे. यावर आपल्याला कुबेर देवता, त्याचप्रमाणे आपल्याला सर्व देवतांची म्हणून एक सुपारी आपल्याला ठेवायची आहे. यानंतर जर का तुम्ही कलशावर घालण्यासाठी वेणी आणली असेल तर वेणी घालून घ्या. एका बाजूला आपल्याला एक प्लेट घेऊन यामध्ये तुम्हाला 5 प्रकारची फळं किंवा एकाच प्रकारची 5 फळं तुम्हाला ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर एका डिशमध्ये तुम्ही लक्ष्मी ठेवू शकतात. म्हणजेच बघा, जे पैसे असतात, तुमच्याकडे जे पैसे असतील किंवा तुमच्याकडे चिल्लर असेल तर तुम्ही ती एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवून घ्यायची आहे. तर बघा, ही झाली पूजेची मांडणी. यानंतर आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या पद्धतीचे 5 जे बोळके मिळतात किंवा मडके मिळतात ते घेऊन यायचे आहेत आणि ह्यामध्ये आपल्याला लाह्या आणि बत्तासे भरायचे असतात. तर हे 5 मडके आपल्याला लाह्या आणि बत्तासे भरून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला पाटावर चौरंगावर ठेवून घ्यायचे आहेत. तर बघा, पूजेची मांडणी ही प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी असू शकते, प्रथा वेगळी वेगळी असू शकते. पूजेची मांडणी करताना काही गोष्टी अगोदर, काही गोष्टी नंतर येऊ शकतात. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला थोड्याशा एका वाटीमध्ये धणे ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला तुमच्याकडे जर का काही डाग असतील तर ते डाग तुम्ही, सोन्याचे डाग तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात. तर ही झाली आपल्या पूजेची मांडणी. यानंतर आपल्याला बघा, सर्व पूजेवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आपण गणपती बाप्पांची पूजा करत असताना आपल्याला गणपती बाप्पांचा मंत्र किंवा स्तोत्र म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची पूजा करत असताना आपण श्री महालक्ष्मी नमो नमः, श्री महालक्ष्मी नमः या साध्या सोप्या मंत्राचा जप करू शकतात. गणपती बाप्पांची पूजा करताना ओम गण गणपते नमः अशी पूजा करू शकतात. हे देवी, तुला मी हळदी कुंकू अर्पण करत आहे. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे. या पद्धतीने तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने मंत्र म्हणायचे आहेत. तुम्हाला जरी शास्त्रशुद्ध पद्धतीने मंत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये या पद्धतीने मंत्र म्हणू शकतात. यानंतर कुबेर देवतांची पूजा करायची आहे. त्यानंतर आपण सर्व देवांचं प्रतीक म्हणून जी सुपारी मांडली आहे त्याची देखील पूजा करायची आहे. ही पूजा करत असताना आपण मराठीमध्ये बोलू शकतो, हे देवा, मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे, फूल अर्पण करत आहे. तर या पद्धतीने आपण मंत्र म्हणायचे आहे. यानंतर या दिवशी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे लक्ष्मी. बघा, आपण या दिवशी झाडू खरेदी करून आणत असतो आणि झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानून आपण त्याची पूजा करत असतो. झाडू आणल्यानंतर, झाडू ठेवल्यानंतर आपल्याला झाडूवर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, फुलाने पाणी शिंपडून घ्यायचं. त्यानंतर या झाडूला हळदी कुंकू, अक्षदा अर्पण करा, फूल अर्पण करा, लाह्या बत्तासे अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपण जे फटाकडे आणत असतो त्या फटाकड्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. मग तुम्ही ते फटाकडे थोडे जरी आणले असतील तरी देखील तुम्हाला अगोदर त्याची हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, लाह्या बत्तासे अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. यानंतर आपण जिथे पूजा मांडली आहे तिथे आपल्याला नागलीचं पान ठेवून एक विडा ठेवायचा आहे. मग यावर तुम्ही थोड्याशा अक्षदा, सुपारी, हळकुंड, खोबरं, खारीक, बदाम या 5 वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहे आणि हा पानाचा विडा तुम्हाला या पूजेसमोर ठेवायचा आहे.
या पद्धतीने सर्व पूजेवर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायची आहे। ज्या देवाची तुम्ही पूजा करत असाल त्या देवाचं तुम्हाला नाव घेऊन त्याचं मंत्र म्हणून तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे। तर पूजेची ही साधी सोपी पद्धत आहे। आपण कोणीही ही पूजा करू शकतो। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा बघितलेली आहे। आता यानंतर आपण दिवाळीमध्ये काही फराळचं बनवत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला पंत्या देखील प्रज्वलित करून घ्यायच्या आहे। पंत्या आणल्यानंतर तुम्ही अगोदर त्या पाण्यामध्ये भिजत ठेवा। त्यानंतर तुम्हाला ह्या पंत्या वाती घालून यामध्ये तेल घालून तुम्हाला ह्या पंत्या प्रज्वलित करायच्या आहे। आता आपण जी मडकी ठेवलेली आहेत या सर्व मडक्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला पंत्यांमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि ह्या सर्व पंत्या आपण ह्या मडक्यांवर ठेवायच्या आहे। काही ठिकाणी या पंत्या खाली ठेवल्या जातात, काही ठिकाणी वर ठेवल्या जातात। आता आमच्याकडे पहिल्यापासून याच पद्धतीने आम्ही पंत्या ठेवत आलो आहे, त्यामुळे मी पंत्या या मडक्यांवर ठेवून घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे खाली ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्ही हे पंत्या खाली ठेवू शकतात। यानंतर या सर्व पंत्या आपल्याला प्रज्वलित करून घ्यायच्या आहे। ही सर्व पूजा करत असताना आपण आपल्या गुरूंचं श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकतो किंवा आपण माता लक्ष्मीच्या कुठल्याही बीजमंत्राचं स्मरण करून नामस्मरण करून ही पूजा करायची आहे। ही पूजा करत असताना आपल्या घरामध्ये शांतता राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। टीव्हीचा आवाज कमी करायचा आहे किंवा टीव्ही तुम्ही बंद करू शकतात। सर्वांनी मिळून एकत्रित ही पूजा करायची असते। ही पूजा करताना शांतता राहील याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे। जर काही पूजा आपण शांततेने केली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी खरोखर वास करत असते। त्यानंतर आपण जे फराळचे पदार्थ बनवले असेल ते फराळचे पदार्थ आपल्याला अगोदर माता लक्ष्मी समोर ठेवायचे आहे। या फराळच्या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला दाखवायचा आहे। त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला तुम्ही एका वाटीमध्ये खडी साखर ठेवू शकतात किंवा एका वाटीमध्ये तुम्ही दूध घेऊ शकतात आणि याचा नैवेद्य तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीला दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवताना आपल्याला 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी साधा सोपा मंत्र तुम्ही म्हणून हा नैवेद्य तुम्हाला माता लक्ष्मीला तुम्हाला अर्पण करायचा आहे। त्याचप्रमाणे एका लोट्यामध्ये थोडंसं पाणी तुम्हाला ठेवायचं आहे। त्यानंतर बघा आपण जो या दिवशी स्वयंपाक बनवणार आहोत त्या स्वयंपाकाचा आपल्याला नैवेद्य नंतर दाखवायचा आहे। यानंतर आपल्याला धूप पेटून घ्यायचा आहे। सर्व पूजेवरती धूप आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे। आपण साधा सोपा मंत्र धूपम समर्पयामी असं म्हणू शकतो किंवा मी तुम्हाला धूप दाखवत आहे असं तुम्ही म्हणू शकतात। यानंतर आपल्याला दिवा घेऊन दिवा देखील याच पद्धतीने सर्व पूजेवरून ओवाळून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्ही पूजेच्या दोन्ही बाजूला समया प्रज्वलित करू शकतात किंवा दिवा प्रज्वलित करू शकतात। यानंतर काही ठिकाणी 7 धान्य पूजा करण्याची पद्धत असते। तुमच्याकडे सप्तधान्य पूजत असेल तर तुम्ही 7 धान्य पूजू शकतात। त्याला देखील तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र, त्याचप्रमाणे पिवळ्या कवड्या असतील तर लक्ष्मीच्या पिवळ्या कवड्या तुम्ही पूजेमध्ये ठेवून त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर का हिशोबाची वही असेल, तुमचं दुकान असेल, शॉप असेल तर तुम्ही हिशोबाची वही आणि पेन एका बाजूला ठेवून त्याची देखील तुम्हाला याच पद्धतीने पूजा करायची आहे। हिशोबाच्या वहीवर तुम्हाला पहिल्या पानावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, शुभ लाभ लिहायचा आहे आणि या वहीची आणि पेनाची म्हणजेच लिखणीची तुम्हाला याच पद्धतीने पूजा करायची आहे। त्यानंतर तुम्ही जो पुरणाचा स्वयंपाक केला असेल तो नैवेद्य तुम्हाला पूजेसमोर तुम्हाला पाण्याने भरीव चौकन काढायचा आहे। त्यावर तुम्हाला नैवेद्य ठेवून 3 वेळा पाणी फिरून घ्यायचं आहे आणि नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे। यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची कोणतीही आरती करायची आहे। घरातील सर्वांनी मिळून माता लक्ष्मीची आरती करा, माता लक्ष्मीच्या पाया पडा। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रार्थना करा की घरात नेहमी अखंड वास करावा, घरात सुख शांती समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मीला करायची आहे। तर या पद्धतीने तुम्हाला लक्ष्मी पूजन हे करायचं आहे। यानंतर तुम्ही हे फटाकडे फोडायला घेऊ शकतात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे। दुसऱ्या दिवशी तुम्हाला संपूर्ण पूजेवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। पूजेला तुम्हाला साखरेचा प्रसाद ठेवायचा आहे किंवा दूध साखरेचा प्रसाद ठेवू शकतात। त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेची आरती करायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवीम इष्टकाम प्रसिद्ध यर्थ
पुनरागमनाय च हा मंत्र म्हणायचा आहे आणि मग तुम्हाला पूजा उचलायची आहे. तर अगदी साधी सोप्या पद्धतीने आपण पूजा मांडणी बघितली आहे. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला काही कळालं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात. नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतरांना देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.